हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी विजय दिलीप कोरडे आणि आपण पाहतात लॅबतंत्रा सेंटर ऑफ एक्सलन्स. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे झिका व्हायरस. काय? झिका व्हायरस. आता आपली शिकवण्याची पद्धत काय आहे? कोणताही नवीन टॉपिक सुरू करत असताना कोणताही नवीन टॉपिक सुरू करत असताना आपण काय करतो? त्याचं अगोदर इंट्रोडक्शन बघतो, त्याची हिस्ट्री बघतो. का बघतो आणि ते बघायचं कारण का? ओके, तुम्हाला काही ठिकाणी हे जे दोन टॉपिक आहे हे शिकायला मिळणार नाही. तुम्ही आपल्या या लॅबतंत्रा बॅचपेक्षा जास्त पैसे देसाल तरी तुम्हाला हे दोन टॉपिक चांगले सोप्या पद्धतीनं शिकायला मिळणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला फक्त आपल्या लॅबतंत्रा या ॲप्लिकेशनवर आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळतील. काय? तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. आपला हेमॅटॉलॉजी टॉपिक कंप्लीट झालेला आहे, व्हायरॉलॉजी कंप्लीट झालेला आहे, मलेरिया कंप्लीट झालेला आहे, फिलारिया कंप्लीट झालेला आहे. त्याचे जे सर्व लेक्चर तुम्ही बघसाल तर सर्व लेक्चरमध्ये तुम्हाला हिस्ट्री, इंट्रोडक्शन हे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला मिळेल आणि त्याचा अभ्यास करायला मिळेल. कारण त्याच्यामागचं सांगतो तुम्हाला की जर का आपण हिस्ट्री आणि इंट्रोडक्शन जर का एखाद्या टॉपिकचं बघितलं, तिथेच आपला 50% टॉपिक कवर होतो. काय? 50% टॉपिक कवर होतो. तुम्ही माझ्या या मताशी जर का सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये बॅच असं टाईप करून मला सेंड करू शकता. ओके, त्यामुळं आता आपण जो नवीन टॉपिक सुरू करणार आहोत झिका, त्यामध्ये सुद्धा आपण इंट्रोडक्शन, त्याची डिटेलमध्ये हिस्ट्री हे बघणार आहोत. आपल्याला जर का याला काय म्हणतात, सपोज ही पाण्याची बॉटल आहे. ओके, जर का आपल्याला या पाण्याच्या बॉटलचा अभ्यास करायचा असेल, याला काय म्हणतात, याचे फायदे काय आहे, याचे तोटे काय आहे, हेच जर का आपल्याला माहीत नसेल तर आपला समोरचा टॉपिक शिकून काहीच फायदा नाही. याला कॅप म्हणतात, याच्यात पाणी टाकतात, हे आपल्याला माहीत पाहिजे. हेच जर का माहीत नसेल आणि फक्त आपल्याजवळ हे दिलं, आपल्याला ही अननोन आहे, आपल्याला माहीत नाही याच्यामध्ये काय करतात. ओके, तर आपण याचा अभ्यास करून फायदा काय? काहीच नाही. त्यामुळं नवीन टॉपिक शिकत असताना त्याचं इंट्रोडक्शन, त्याची हिस्ट्री आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. त्यामुळं हे लेक्चर तुम्ही हेच नाही, आपल्या बॅचमधले जेवढेही आतापर्यंतचे लेक्चर झालेले आहेत त्याचे पहिला व्हिडिओ अवश्य बघा. तिथेच तुमचा 50% जो टॉपिक आहे तो कवर होतो. इतक्या सोप्या पद्धतीनं मी त्याची हिस्ट्री आणि त्याचं इंट्रोडक्शन हे समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळं आजचं लेक्चर हे जे झिका व्हायरसचं आहे हे आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुम्हाला मार्क देऊन जाणारं टॉपिक आहे. याच्यावर कमीत कमी तुमचे 6 मार्क फिक्स आहे. कमीत कमी 3 प्रश्न कंपल्सरी विचारतात. काय? 3 प्रश्न कंपल्सरी विचारत असतात. ओके, झालं इथपर्यंत. त्यानंतर आता आपण झिका टॉपिक सुरू करणार आहोत. ओके, झिका टॉपिक. काय? झिका. झिका. ओके, झिका. तर झिका म्हणजे काय? झिका व्हायरस म्हणजे काय? त्याचा प्रकार कोणता आहे, त्याचा जिनोम कोणता आहे, त्याची फॅमिली कोणती आहे, त्याचं जिनस कोणचं आहे, त्याचा व्हेक्टर कोणचा आहे, त्याचा मेन व्हेक्टर कोणचा आहे आणि त्याचे ॲडिशनल व्हेक्टर सुद्धा कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके, तर झिका हा एक तापाचा प्रकार आहे, तापेचा प्रकार आहे. काय? झिका हा एक तापेचा प्रकार आहे. ओके, झिका हा एक तापेचा प्रकार आहे की जो अत्यंत सौम्य म्हणजेच माइल्ड. काय? अत्यंत सौम्य म्हणजेच माइल्ड आणि स्वतःहून बरा होणारा ताप आहे. काय? कसा आहे तो? अत्यंत सौम्य, स्वतःहून बरा होणारा. काय आहे तो?
एक ताप आहे, स्वतःहून बरा होणारा एक ताप आहे. इथपर्यंत समजलंच असेल. अत्यंत सोप्या भाषेमध्ये आहे, त्यामुळं समजायला काही हरकतच नाही. ओके, झालं, इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. आता त्यानंतर त्याची लक्षणं काय काय आहेत? लक्षणं आहेत सिम्पटम्स. ओके, सिम्पटम्स. एक, ताप, अंग दुखणे, अंगदुखी, सांधेदुखी, मराठीत सांगतो बेटा, काय? सांधेदुखी. त्यानंतर डोळ्यांमध्ये जळजळ होणे. काय? डोळ्यात जळजळ, कंजक्टिव्हिटीज. काय? कंजक्टिव्हिटीज. ओके. डोके दुखणं, मेन प्रॉब्लेम, डोकेदुखी. याच्यावरून एक आठवलं, जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी शांत बसेल असाल, एखादं बडबड करणार आलं, आपण काय म्हणतो? आली डोकेदुखी. काय? खरोखर ना, आली डोकेदुखी. आपण एखाद्या कामात असेल, एखादं रिकामच बोर करायला लागलं, अरे काय डोकं दुखवलं यार त्या माणसानं, असं सुद्धा आपण म्हणतो. ओके, तर तो झाला मजेकीचा विषय. हा आहे आपला शिकण्याचा विषय. झिका हा कसा आहे? अत्यंत सौम्य, स्वतःहून बरा होणारा तापाचा आजार आहे. त्याची लक्षणं काय आहे? ताप येणे, रॅशेस येणे, हुकलं, असंही वयामानानं ध्यानात राहत नाही. रॅशेस येणं झालं, सांधेदुखी, डोळे लाल होणं, डोकेदुखी, अंगदुखी झालं. हे होते त्याचे लक्षणं. आता आपल्याला मेन पॉईंटवर जायचं आहे. काय? आता आपल्याला मेन पॉईंटवर जायचं आहे. तर मेन पॉईंटवर जाण्यासाठी आपल्याला त्याची डायग्राम बघावं लागेल. त्याची मॉर्फॉलॉजी तर आपल्याला बघायचीच आहे. काय? त्याची मॉर्फॉलॉजी आपल्याला बघायचीच आहे, पण त्याची डायग्राम सुद्धा आपल्याला बघायची आहे. ओके, हां, ही त्याची डायग्राम कशाची? आपल्या झिका या व्हायरसची. ही डिलीटच करून टाकतो. हां, ही आहे झिका व्हायरसची डायग्राम. ओके, झिका व्हायरस किंवा झिक व्ही. काय? झिका व्हायरस किंवा झिक व्ही. झिका व्हायरस किंवा झिक व्ही या नावाने सुद्धा या भाऊला ओळखता येतं. कशाने? झिका व्हायरस किंवा झिक व्ही. आता हा कसा आहे? एक आवरण असलेला. काय? सपोज आता हे एक आवरण असलेला, म्हणजेच इन्व्हलप. काय? एक आवरण असलेला म्हणजेच एक इन्व्हलप असलेला पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस. काय? पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे. हा आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं उत्तर किंवा प्रश्न. झिका व्हायरस कसा आहे? झिका व्हायरस हा इन्व्हलप आहे, पॉझिटिव्ह सेन्स सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस आहे. झालं इथपर्यंत. हे होतं अत्यंत महत्त्वाचं. सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस कोणचा, डबल स्टँडर्ड RNA व्हायरस कोणचा, DNA व्हायरस कोणचा, हे आपल्याला विचारतात. ओके, इथपर्यंत झालं आपलं महत्त्वाचा टॉपिक. काय होता? की झिका व्हायरस काय आहे किंवा झिका काय आहे. झिका हा अत्यंत सौम्य, म्हणजेच अत्यंत माइल्ड आणि स्वतःहून बरा होणारा तापेचा आजार आहे. झालं. त्याची लक्षणं काय बघितली आपण? ताप येणं, रॅशेस येणं, सांधेदुखी, डोळे लाल होणं, डोकेदुखी होणं, अंगदुखी होणं, हे त्याची काय आहेत? लक्षणं आहेत. आता त्याची डायग्राम बघत असताना, त्याचा अभ्यास करत असताना, आता आपण त्याची काय लक्षणं बघितली, त्याची डेफिनेशन बघितली. काय? ओके, त्याचे काय आजार होतो ते सुद्धा बघितलं. ही ताप कशाची आहे ते सुद्धा बघितलं. इथपर्यंत झालं. आपण आता झिका व्हायरस कसा आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळं ही तुमच्यासाठी डायग्राम. ओके, ही डायग्राम बघत असताना त्याचं आता आपल्याला काय बघायचं आहे की झिका व्हायरस हा एक इन्व्हलप, म्हणजे आवरण असलेला, पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA.
पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे, बिलॉंग टू द फ्लॅविव्हिरिडी फॅमिली. काय त्याची फॅमिली कोणची आहे? फॅमिली कुटुंब कोणचे आहे? फ्लॅविव्हिरिडी. कोणची आहे? फ्लॅविव्हिरिडी फॅमिलीचा तो आहे. काय? फ्लॅविव्हिरिडी फॅमिलीचा आहे. त्याचा जीनस कोणचा आहे? काय? फॅमिली तर झाली, जीनस फ्लॅवी व्हायरस. ओके, जीनस कोणचा आहे त्याचा? फ्लॅवी व्हायरस हा जीनस आहे. ओके, झालं. झिका व्हायरस इन्व्हलप आहे, आवरण आहे त्याला. पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे, बिलॉंग टू द फॅमिली ऑफ फ्लॅविव्हिरिडी. काय? बिलॉंग टू द फॅमिली ऑफ फ्लॅविव्हिरिडी अँड जीनस इज फ्लॅविव्हिरस. काय? जीनस इज फ्लॅविव्हिरस. ओके, झालं इथपर्यंत. इट कॉज झिका व्हायरस डिसीज. काय? हे सगळं रामायण कॅन कॉज ऑर इट कॉज झिका व्हायरस डिसीज. काय आहे? झिका व्हायरस डिसीज आहे. झालं. आता तो काय? सौम्य आहे, स्वतःहून बरा होणार आहे. सेल्फ लिमिटिंग फेब्राईल इलनेस. काय? सेल्फ लिमिटिंग फेब्राईल इलनेस म्हणजे स्वतःहून बरा होणारा. आता हे सेल्फ लिमिटिंग फेब्राईल इलनेस सोपं आहे का अवघड आहे? का स्वतःहून बरा होणारा हे सोपं आहे का अवघड आहे? आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला पेपर देण्यासाठी दोन्ही भाषा आहेत, मराठीसुद्धा आहे, इंग्रजीसुद्धा आहे. त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. नोट्स इंग्रजीत वाचायच्या, व्हिडिओ मराठीत बघायचे. व्हिडिओ बघत असताना नोट्स समोर ठेवायच्या. मी काय सांगतोय त्या शब्दाचा जो अर्थ सांगतोय तो अर्थ त्या शब्दाच्या फक्त बाजूला लिहायचा आहे. तुमचा 100% टॉपिक क्लिअर होतो. 100% टॉपिक क्लिअर होतो. झालं. इट कॉज झिका व्हायरस डिसीज. काय? इट कॉज झिका व्हायरस डिसीज. आता काय? आता काय होतं? इट इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट. काय? अत्यंत महत्त्वाचा का आहे? कारण जर का प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन झालं, सपोज एखादी ताईबाई अक्का प्रेग्नंट आहे. काय? एखादी ताईबाई अक्का प्रेग्नंट आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये त्याला काय म्हणतात? कॉन्जिनिटल झिका सिंड्रोम. काय म्हणतात? कॉन्जिनेंटल झिका सिंड्रोम. इन प्रेग्नन्सी कॉन्जिनेंटल झिका सिंड्रोम. ओके, जर एखादी ताईबाई अक्का प्रेग्नंट आहे, प्रेग्नन्सीमध्ये जर का त्या ताईला हे इन्फेक्शन झालं तर त्याला काय म्हणतात? कॉन्जिनेटल झिका सिंड्रोम इन्क्लुडिंग मायक्रोसेफॅली. ओके, जर का आता त्या ताईला कॉन्जिनेटल झिका सिंड्रोम झाला किंवा प्रेग्नन्सीमध्ये इन्फेक्शन झालं तर मायक्रोसेफॅली आणि इतर ज्या गर्भाशयात असताना ॲबनॉर्मॅलिटीज येतात. काय? मायक्रोसेफॅली आणि इतर काही त्यांना काय येतात? ॲबनॉर्मॅलिटी येतात. ओके, आता त्याचा अर्थ काय आहे? मायक्रोसेफॅली म्हणजे काय? मित्रांनो, मायक्रोसेफॅली म्हणजे काय? आता मायक्रोसेफॅलीचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न येतो. काय? मायक्रोसेफॅलीवर प्रश्न येतो. मायक्रोसेफॅली म्हणजे काय? की एखादी बाई अक्का प्रेग्नंट आहे, त्या प्रेग्नन्सीमध्ये तिला झिका व्हायरसचं इन्फेक्शन झालं, त्याला म्हणतात कॉन्जिनेंटल झिका सिंड्रोम. आता त्यामध्ये काय होतं? मायक्रोसेफॅली आणि अदर फेटल ॲबनॉर्मॅलिटीज येतात. तर त्याला काय म्हणतात? डोक्याचा आकार. मायक्रोसेफॅलीला काय म्हणतात? डोक्याचा आकार कमी होत जाणे. ओके, शरीर मोठं, डोकं लहान. काय? शरीर मोठं, डोकं लहान. आपलं डोकं कसं आहे? नॉर्मल आहे, पण त्याचं जे डोकं असतं, त्याचा जो मेंदूचा विकास असतो तो कमी प्रमाणात होतो.
ओके. मेंदूचा विकास कमी प्रमाणात होणे. मेंदूचा विकास कमी प्रमाणात होणे आणि काय, मेंदूचा विकास कमी प्रमाणात होणे, मायक्रोसेफॅली, आणि डोक्यांचा आकार कमी असणे. डोकं नसणे, डोक्यांचा आकार कमी असणे. कशा प्रकारे आणि कसा होतो बघितलंय. झिका व्हायरस प्रेग्नन्सीमध्ये जर का इन्फेक्शन झालं त्याला कॉन्जिनेंटल झिका सिंड्रोम म्हणतात. मायक्रोसेफॅली होते, डोक्यांचा आकार कमी होतो, मेंदूचा विकास कमी होतो. झालं, इथपर्यंत होतं आपलं इंट्रोडक्शन. नंतर न्यूरोलॉजिकल सिंड्रोम सुद्धा होतात, काही कॉम्प्लिकेशन सुद्धा होतात. काय, न्यूरोलॉजिकल सिंड्रोम किंवा न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन सच ॲज ग्युलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच GBS. काय होतं, GBS, ग्युलियन बॅरी सिंड्रोम. झिकाचा संबंध ग्युलियन बॅरी सिंड्रोम या न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशनशी आढळतो. काय, कशासाठी, ग्युलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच GBS या कॉम्प्लिकेशनशी त्याचा संबंध आढळतो, त्याची कॉम्प्लिकेशन होतात. हे होतं आपलं अत्यंत सोप्या शब्दात इंट्रोडक्शन. आता ओके, आता हे डायग्राम वगैरे द्या चुल्यात घालून. आता मेन आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून पॉइंट आपल्याला बघायचे आहेत. त्याचे फीचर्स बघत असताना आपल्याला डिसीज कोणचा आहे, डिसीज कोणचा आहे, झिका आहे. ओके, डिसीज कोणचा आहे, झिका आहे. व्हायरस कोणचा आहे, RNA व्हायरस आहे. व्हायरस कोणचा आहे, RNA व्हायरस आहे. त्यानंतर जिनोम कोणचा आहे, त्याचा सिंगल स्ट्रँडेड पॉझिटिव्ह सेन्स ऑफ RNA किंवा पॉझिटिव्ह सेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस. फॅमिली कोणची आहे त्याची, फ्लॅविव्हिरिडी आहे. जीनस कोणचा आहे त्याचा, फ्लॅवी व्हायरस आहे. व्हेक्टर एडिस मस्किटो. व्हेक्टर एडिस मॉस्किटो. मेन व्हेक्टर एडिस इजिप्ती. काय, मेन व्हेक्टर एडिस इजिप्ती. काय, मेन व्हेक्टर एडिस इजिप्ती. इम्पॉर्टंट, काय, इम्पॉर्टंट ॲडिशनल व्हेक्टर कोणचा आहे, एडिस अल्बोपिक्टस. काय, एडिस अल्बोपिक्टस अत्यंत महत्त्वाचा ॲडिशनल व्हेक्टर त्याचा आहे. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे ओके, व्हेक्टर बायटिंग टाइम कोणचा आहे त्याचा, डे टाइम. म्हणजे तो ढवळ्या दिवसा काय करतो, अटॅक करतो, चावतो. बायटिंग टाइम कोणचा आहे त्याचा, डे टाइम आहे. रिझर्वायर काय आहे त्याचा, प्रायमरली नॉन ह्युमन प्रायमेट. सिल्व्हॅटिक सायकल, काय, नॉन ह्युमन प्रायमेट. त्यानंतर मेजर कन्सर्न काय आहे, कॉन्जिनेंटल झिका सिंड्रोम. कुठं, प्रेग्नन्सी. आणि मायक्रोसेफॅली, डोक्याचा आकार कमी असणे. काय, डोक्याचा आकार कमी असणे. इम्पॉर्टंट न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन ग्युलियन बॅरी सिंड्रोम. कोणचा, ग्युलियन बॅरी सिंड्रोम. झिकाचा संबंध या न्यूरोलॉजिकल कशाशी होतो, कॉम्प्लिकेशनशी आढळत असतो. त्यानंतर
ओके. त्यानंतर इम्पॉर्टंट न्यूरोलॉजिकल हे झालं व्हॅक्सिन. काय आतापर्यंत झिका या विषाणूशी लढण्यासाठी अत्यंत कोणतंही व्हॅक्सिन तयार झालं नाही. काय कोणतंही व्हॅक्सिन तयार झालं नाही आणि कोणतीही एक विशिष्ट अँटीव्हायरल ट्रीटमेंटसुद्धा तयार झाली नाही. कशासाठी? झिका व्हायरसचा समूळ नायनाट करण्यासाठी. सध्या फक्त तो आहे पथ्य आणि पाण्यावर पाळण्यासारखा आजार आणि स्वतःहून बरा होणारा आजार. आता बघायचे आपल्याला त्याचा इतिहास. आज कुछ नया इतिहास लिखेंगे. इतिहास म्हणजेच त्याची हिस्ट्री. कशाची? आपल्या सर्वांच्या लाडक्या झिका व्हायरसची. काय? आपल्या सर्वांच्या लाडक्या झिका व्हायरसची. तर झिका व्हायरसचं प्रथम आयडेंटिफिकेशन कुठं झालं? 1947 युगांडा. महत्वाचा प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर DHS एक्झाम और एनी अदर हेल्थ एक्झाम फॉर लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट अँड मलेरिया सर्कल वगैरे याच्यासाठी, ह्या सर्व गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न युगांडा. काय? युगांडा. ध्यानात ठेवायचं, झिका व्हायरस फर्स्ट आयडेंटिफिकेशन कुठं झालं? युगांडा या देशामध्ये. कसा? झिका व्हायरस फर्स्ट आयडेंटिफाईड इन रिसस मंकी इन द झिका फॉरेस्ट ऑफ युगांडा. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? झिका. युगांडाच्या झिका फॉरेस्टमध्ये रिसस मंकी यामध्ये हा आजार आढळला, म्हणूनच या भाऊचं नाव काय ठेवलं? झिका व्हायरस. प्रथम मानवाला इन्फेक्शन कधी झालं? ह्युमन इन्फेक्शन. एव्हिडन्स ऑफ ह्युमन इन्फेक्शन वॉज रिपोर्टेड इन आफ्रिकन कंट्री ड्युरिंग द 1950 म्हणजे 1950s. 1950 मध्ये हा आजार प्रथमतः मानवांमध्ये आफ्रिका या रिजनमध्ये बघितला गेला. काय? आफ्रिकेच्या या रिजनमध्ये बघितला गेला. त्यानंतर मेजर इपिडेमिक कुठं? ब्राझील 2015. अत्यंत वाईट परिस्थिती कोरोनासारखी कधी झाली? ब्राझीलला झाली 2015 या साली. कधी झाली? 2015 या साली. काय झालं? दिस एपिडेमिक ब्रॉट वर्ल्ड वाईड अटेन्शन टू द असोसिएशन बिटवीन मॅटर्नल झिका इन्फेक्शन. काय? मॅटर्नल झिका इन्फेक्शन म्हणजेच प्रेग्नंट वुमनला तो लगेच इन्फेक्ट करायचा आणि त्यामुळे काय व्हायचं? मायक्रोसेफॅली आणि कॉन्जिनेंटल ॲबनॉर्मिलिटी. काय? कॉन्जिनेंटल आणि ॲबनॉर्मिलिटी. आफ्रिका किंवा युगांडाचे लोक पाठ टकले टकले, बारीक केस टकले टकले, डोकं मोठं, मान उंच आणि माझ्यासारखे काळे, म्हणायला काही हरकत नाही. ओके. त्यानंतर जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे तिथे पब्लिक हेल्थ एमर्जन्सी इंटरनॅशनल कन्सर्न. काय? PHEIC म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे आहे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय केलं? डिक्लेअर करून टाकलं की हे जे पब्लिकच्यासाठी आहे इमर्जन्सी लागू केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर इमर्जन्सी लागू करणं एखाद्या आजाराच्या विषयी, म्हणजे आपण कोरोना डोळ्याने बघितला आणि हे कधी? 2016 फेब्रुवारी 2016 ते नोव्हेंबर 2016 मध्ये झिकाचं काय झालं? जास्त त्याचा बाऊ करण्यात आला. ओके. त्यानंतर द कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन झिका इन्फेक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड कॉन्जिनेटल ॲबनॉर्मॅलिटी वॉज सबसिक्वेंटली कन्फर्म. आता एक्झामच्या दृष्टिकोनातून एका वाक्यात तुमचा सर्व टॉपिक. काय? एक्झामच्या दृष्टिकोनातून एका वाक्यामध्ये तुमचा सर्व टॉपिक. की जसं आपण आपल्या प्रत्येक नोट्सच्या शेवटच्या पानावर तुमची 10 पानाची नोट्स असो की 20 पानाची नोट्स असो की 30 पानाची नोट्स असो, त्या सर्व नोट्सचा लेखाजोखा आपल्याला शेवटच्या पानावर त्याचा सारांश मिळत आहे. काही विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे, काही विद्यार्थ्यांचे मला फोन कॉल्स येत आहेत की सर अशा नोट्स आम्ही अजून कुठेच बघितल्या नाही आहे, त्यांनी दुसऱ्या लोकांचे क्लास सोडून माझे क्लास जॉईन केले. ओके. कारण आपण काय फक्त आणि फक्त 1000 रुपये फी ठेवलेली आहे. स्वस्तात मस्त. आणि 1000 रुपये फी ठेवायचं कारण
मला ना याच्यापासून कमाई करायची, फक्त विद्यार्थी घडवायचे. माझी लॅब चालू आहे, माझी अभ्यासिका चालू आहे, तिकडून मला बऱ्यापैकी इन्कम आहे. शिकवायची एक हौस आहे. या हौसेपोटी हा सर्व स्टुडिओ सेटअप केला आणि हा स्टुडिओ सेटअप फक्त त्याचा मेंटेनन्स निघला बस झालं. त्यामुळं आपली बॅच फक्त मी 1000 रुपयात ठेवलेली आहे. बाकी कोणी किती लोक किती पैसे कमवो आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. ओके, कोणी 2000ला विको, कोणी 2200ला विको, त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. फोन आलेत मला, काय मला फोन आले, सर तुम्ही एवढ्या कमी पैशात इतक्या साऱ्या फॅसिलिटी का देतायत, त्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो. मित्रांनो, त्यांना माझं एकच उत्तर गेलं, सर हा माझा व्यवसाय नसून मी फक्त माझी हौस मिटवायसाठी हे शिकवत आहे आणि विद्यार्थी घडवायचं काम करत आहे. ओके, त्यामुळं नो टेन्शन, तुम्हाला आपल्या बॅचमध्ये फॅसिलिटी मिळणार. PDF नोट्स, व्हिडिओ लेक्चर, MCQ क्वेश्चन, काय PDF नोट्स, व्हिडिओ लेक्चर, MCQ क्वेश्चन आणि 10 LSO प्लस 5 लॅब असिस्टंटच्या रियल टेस्ट सिरीज. काय रियल टेस्ट सिरीज. काही जणांनी 2017 नाही सॉरी 2023च्याच जे PYQ आहे ते अपलोड केले आहे आणि त्याचे सुद्धा पैसे घेतात. काय त्याचे सुद्धा पैसे घेतात. मी तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये 2017, 2023-24 पर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर्स, ओके, सर्व क्वेश्चन पेपर्स, तांत्रिक डायरी, काही केसेस घडल्या केसेस टाईप MCQ क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन सर्व मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. काही डेमो लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील, डेमो PDF न बघायला मिळतील आणि त्या जर का आवडत असेल तरच बॅच घ्या, नाहीतर घेऊ नका, बळजबरी नाही. हे होतं आपलं इथपर्यंत बॅचच्या संबंधित सर्व डिटेल्स. ओके, तर चला आपण कुठे होतो, झिकावर होतो. ह्या एका लाईनमध्ये आपला सर्व झिका व्हायरस आहे. झिका युगांडाचा, रिसस मंकी ब्राझील, मायक्रोसेफेली 2016 आणि PHEIC म्हणजेच पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजेच PHEIC हा होता आपला झिका व्हायरसचं इंट्रोडक्शन, हिस्ट्री. उद्या बघायची आपल्याला त्याची मॉर्फॉलॉजी. भेटूया उद्या नवीन लेक्चरमध्ये आपल्या बॅचेसमध्ये. ओके, कुठे आपल्या बॅचेसमध्ये. ह्या सर्व बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. काही आपली क्वेरी असेल मला सांगा, तुमची क्वेरी सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. आपल्या प्रत्येक क्वेरीचा प्रत्येक बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा जबाबदारी माझी. पेपर होईपर्यंत तुमचा प्रत्येक पॉईंट क्लिअर करून देण्याची जबाबदारी माझी. तुम्हाला या सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी. आतापर्यंत 6 टेस्ट सिरीज मी अपलोड केलेल्या आहेत. 30 ते 40% आपला सिलेबस शिकवणं झालेला आहे, तरी ते व्हिडिओ तुम्हाला कधीही बघायला मिळतील. आणि विशेष म्हणजे ज्यांनी माझी बॅच घेतलेली आहे त्याच विद्यार्थ्यांसाठी, काय ज्यांनी माझी बॅच घेतलेली त्याच विद्यार्थ्यांसाठी एक्झाम संपल्यानंतर सुद्धा माझं मार्गदर्शन असेल. कशा प्रकारे, आपल्या ॲप्लिकेशनद्वारे. कारण की रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला किती मार्क आले, तुम्ही आता काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, हे सुद्धा मार्गदर्शन आपलं राहील, आपल्या ॲप्लिकेशनचं राहील. त्यामुळं बॅच जॉईन न करण्यामागं दुसरं काही कारण उरायला नको. आपल्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील कोणताही क्लास उपलब्ध करून देणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळं आपण आपली बॅच निवड करत असताना अत्यंत विचारपूर्वक करा. काय अत्यंत विचारपूर्वक करा आणि अभ्यासाला सुरुवात करूया. भेटू उद्या बॅचमध्ये नवीन लेक्चर घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.